पहिला पाऊस पडल्यावरती आपल्याला सर्वात प्रथम खायची इच्छा काय होती ती म्हणजे कांदा भजी. तर मी कशा प्रकारे कांदा भजी बनवते आज तुम्हाला मी दाखवते. हा कांदा मी सोलून घेतला आहे. त्याला मी असा बारीक उभा चिरून घ्यायचा. हे बघा, हे अशा प्रकारे चिरला गेला पाहिजे, म्हणजे बारीकवाला एकदम असा. कांदा मी चिरून घेतलाय बघा, ह्या ह्या प्रकारे. आता तशाच बारीक मिरच्या पण मी कापून घेते. बारीक बारीक कापायचं म्हणजे ते भजीमध्ये टेस्ट छान लागते त्याची. मिरची मी कापून घेतली बघा, ह्या अशा प्रकारे ना बारीक कापून घ्यायची. मोठी असली की ती दाताखाली येते, मग त्याची चव तिखट लागते खूप. मग हे असे बारीक कापले की मग ते खायला इझी जातं आपल्याला. ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते कांद्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओवा टाकूयात. हे ओवा आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. ओवा झाले की हे जे धने आहेत ते अख्खे धने आहेत, तर त्याला मी आहे ना अशी हातावरती कुस्करून घेते. पूर्ण धने नाही टाकायचे, हे असे हातावरती कुस्करून घेऊन मग त्याच्यामध्ये मिक्स करायचं. व्यवस्थित फोडायचं त्याला. हे असे त्याचा वास पण त्याच्यामध्ये मग मिक्स होतो. हातावरती करून घेतलं. एवढे धने मी मिक्स करून घेतले. हे सगळं मिक्स झाल्यावरती मग आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊयात ह्याला. सगळ्यात शेवटी मग आपण ह्याच्यामध्ये बेसन ॲड करायचंय. बेसन आपण फक्त ह्याच्यावरती शिंपडायचे, कारण की ते कांद्याचं जे पाणी असतं ना ते ऑलरेडी त्याच्यामध्ये असतं, त्यामुळे पाणी वरतून घालायचं नाही. मिश्रण जर जास्त सुकं वाटत असेल तर तुम्ही त्यावर थोडंसं पाणी ॲड करू शकता, जास्त नाही. एवढं मी पाणी टाकून घेते. कलर येण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये हळद ॲड करू शकता, नाही केली तरी पण चालतं, पण ते कलरिंगसाठी मी ह्याच्यामध्ये ॲड करते. ह्याच्यावरती तुम्ही लाल मसाला पण टाकू शकता, ज्यांना कुणाला लागेल तिखट हवी असेल तर तुम्ही लाल मसाला पण ह्यामध्ये टाकू शकता. पण ऑलरेडी आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळं मी आता काही मसाला टाकत नाही. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. कलर छान येतो मग ह्याचा. वरतून आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. मिश्रण तयार करून घेतलंय मी आता. मग आता आपण हे तेल आपण गरम करूया. कढईमध्ये तेल टाकते. हे भजी बुडेल इतके तेल टाकून घ्या. याला गरम होऊ द्या 5-10 मिनिटांनी, मग ह्याच्यामध्ये आपण भजी तयार करूया. गरम करून घेतलंय मी आता, आणि त्याच्यामध्ये आपण आता भजी टाकूयात. जास्त ह्याला करपवायचं पण नाही, असं तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. ह्याला आलटून पालटून असं मीडियम गॅसवरती ठेवा ह्याला. हे बघा, हे असा ब्राउनिश कलर आला की आपण ते एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात.
तेल सगळं ह्याच्यातलं काढून घेऊया व्यवस्थित त्याच्यामध्ये. हे असा कलर यायला पाहिजे भजीला, जास्त करपवायचं पण नाही, मग ती त्याच्यामध्ये खाताना टेस्ट लागते करपल्यासारखी. झालेली आपली ही भजी आहे बघा. दुसरे मी टाकून घेते आता बाकी राहिलेल्या पिठाचं. भजी सोबत खाण्यासाठी आपली हिरवी मिरची पण रेडी आहे. रेडी आहे आपली मस्त अशी कांदा भजी.